नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मोठ्यात मोठी संख्या कशी लिहायची, लहानात लहान संख्या कशी लिहायची हे आपण शिकणार आहोत. पण कसं परीक्षेमध्ये कसं देतात आपल्याला n डिजिट नंबर म्हणजे 5 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, पण कशी मोठ्यात मोठी लहानात लहान असं आपल्याला विचारलं जातं. मग ते दोन्ही आपण शिकूया. पहिल्यांदा आपण शिकू मोठ्यात मोठी संख्या कशी लिहायची. बघा, मोठ्यात मोठी म्हणजे ग्रेटेस्ट लिहू शकतो आपण. त्याला काय ग्रेटेस्ट, त्यालाच आपण मोठ्यात मोठी किंवा कमाल पण लिहू शकतो. त्याला काय कमाल, काय कमाल. बघा, समजा आपण सुरुवात करू एक अंकीपासून. बघा, एक अंकी म्हणजे 1 डिजिट नंबर. काय 1 डिजिट नंबर कशी बनवायची मोठी. मग लक्षात ठेवायचं, मोठ्यात मोठी संख्या सांगितली असते आपल्याला आणि अंक किती असतील असं विचारलं आपल्याला. किती, एक अंकी. सरळ सरळ काय लिहून टाकायचं, 9 लिहून टाकायचं, 9 लिहून टाकायचं. का बाबा, बघा तुम्ही जर उजळणी लिहायला सुरू केली, बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा, एक अंकी 1 डिजिट नंबर सर्वात मोठा कोण आहे, 9. मग 9च आपला आन्सर येणार. समजा तुम्हाला विचारलं 2 डिजिट नंबर, विचारला कोणती 2 डिजिट नंबर, पण कसा ग्रेटेस्ट मोठ्यात मोठा विचारला. किती अंक विचारलाय, 2 अंक विचारले, 2 दा 9 लिहून टाका. कितीदा, 2 दा. किती, 99. बघा 99च्या पुढे 100 असतं, 100 असतं 3 अंकी. 100 किती असतं, 3 अंकी. आपल्याला किती विचारले, 2 अंकी. 100 घेऊन चालेल का, नाही. मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या कोण झाली, 99. मग असं 3 डिजिट विचारलं, 4 डिजिट विचारलं, 5 विचारलं, तर सरळ काय करायचं, एवढे 9 लिहून टाकायचे. 999, 9999 आणि पुन्हा 99,999. अशी कितीही अंकी विचारू द्या, 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या विचारली, 6 डिजिट ग्रेटेस्ट नंबर विचारला, तर 6 वेळा 9 लिहून टाकायचं. बरोबर. ग्रेटेस्टचं कळालं तुम्हाला. चला आता स्मॉलेस्ट बघू. काय स्मॉलेस्ट. मित्रांनो, स्मॉलेस्टचा विचार केला, थोडं फक्त एक चेंज आहे त्यामध्ये. काय बघा, बघा पहिला 1 डिजिट नंबर लिहू आपण. काय एक अंकी संख्या लिहू, 1 डिजिट नंबर. बघा 1 डिजिट नंबर सर्वात लहान कोण आहे, 1. म्हणजे नैसर्गिक संख्येचा, नॅचरल नंबरचा विचार केला तर 1 डिजिट नंबर कोण आहे, स्मॉल सगळ्यात 1 आहे. बरोबर. इथं आपण पॉझिटिव्ह नंबरच घेत असतो बरं का. पुन्हा 2 डिजिट विचारलं. बघा 2 डिजिट नंबर जर विचारला, किती, 2 डिजिट नंबर विचारलं. बघा मित्रांनो, जर आपण उजळलेली 1 2 3 4 5 6 7 8 9, 9च्या नंतर किती असते, 10. म्हणजे पहिलाच का नाही सर्वात लहान असतो का नाही, 10च्या नंतर कोण असते, 11. सर्वात लहान 2 अंकी संख्या किती असणार आहे, 10 म्हणजे 10. स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर किती असणार, 10 असणार. तसंच आता 3 डिजिट तुम्ही सांगा मला. आता 3 डिजिट नंबर कोणता असणार, मी तुम्हाला सांगितलं. बघा बघा अशीच उजळणी लिहिली तर 99 येतं 2 डिजिट, पुन्हा किती असतं, 100 येतं म्हणजे 100 येतं. स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर किती असणार, 100 असणार. आता इथून पुढे मित्रांनो उजळणी लिहित बसायचं नाही. काय बघा, 4 डिजिट विचारलाय, 5 डिजिट विचारलाय, 6 डिजिट विचारलाय. काय करायचं, 1 लिहायचं. काय लिहायचं, 1 लिहायचं. आणि जेवढे अंक विचारले त्याच्यापेक्षा एक शून्य कमी करून तेवढे शून्य लिहून टाकायचे. बघा किती, 4 विचारले, 3 शून्य टाकायचे, 1 2 3. बरोबर का. पुन्हा 5 विचारले, 1 लिहायचा, 4 शून्य द्यायचे, 1 2 3 4. बरोबर. 6 अंकी विचारले, 1 लिहायचं, 5 शून्य देऊन टाकायचे. किती शून्य देऊन टाकायचे, 5. म्हणजे मित्रांनो ग्रेटेस्ट नंबर असा 9 ने लिहायचा आणि स्मॉलेस्ट काय करायचं, 1 लिहायचं आणि त्याच्यावर शून्य देत चालायचं. 1 लिहायचं तेवढे शून्य द्यायचं. फक्त चुकायचं काय ना, बघा इकडे 2 डिजिट विचारले, इथं पण 2च डिजिट आले पाहिजे. इथं 3 डिजिट विचारले, इथं पण 3च डिजिट आले पाहिजेत. इथं 4 डिजिट विचारले, इथं पण 4 डिजिटच आले पाहिजेत. बरोबर का. असं आपण ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर आपण तयार करू शकतो. बरोबर. आता याच्यावर प्रश्न काय येतात मित्रांनो, याच्यावर प्रश्न सिंपल असतात. बघा प्रश्न बघूया आपण. सिंपल 1-2 टाईपचेच प्रश्न घेऊ, त्याच्यामध्ये काही जास्त व्हेरिएशन नसतं. बघा काय विचारतात, डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर and smallest 4 digit number. बघ काय विचारले, डिफरन्स विचारलाय. डिफरन्स म्हणजे वजाबाकी करायची आपल्याला.
बघा ग्रेटेस्ट बिटवीन काय ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर म्हणजे 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कशी लिहिणार मोठ्यात मोठी म्हणलं इथे लिहिलं बघा आपण 9चा उपयोग करून काय मग 5 वेळा 9 लिहायचं किती येणार 99,999 ही आली ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर पुन्हा काय विचारले स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर स्मॉलेस्ट म्हणलं की आपण 1 लिहितो आणि पुन्हा वरी शून्य देतो किती शून्य द्यायचे की हा नंबर 4 डिजिटचाच राहिला पाहिजे बघा 4 डिजिटचाच झालेला आहे त्यांचं काय करायचं डिफरन्स काढायचंय म्हणजे सबट्रॅक्शन करा चला 9तून 0 गेले 9 9तून 0 गेले 9 9तून 0 गेले 9 9तून 1 गेला 8 9 ला 9 म्हणजे किती आला डिफरन्स 98,999 आपला डिफरन्स आहे समजा इथे त्यांनी प्रश्न चेंज केला काय केला प्रश्न बघा चला प्रश्न चेंज करू आपण समजा इथं का नाही त्यांनी दिलं 4 डिजिट आणि इथं 3 डिजिट मग सेमच आहे काय ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर काय येणार ग्रेटेस्ट म्हणलं की तेवढ्यांदा 9 लिहायचे बघा 999 पुन्हा स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर तुम्हाला माहिती ना किती असतो 100 असतो म्हणजे 100 हे मायनस करा काय 9989 बरोबर किती आलं 9,899 बरोबर का मित्रांनो अशाच प्रकारचे फक्त तुम्हाला हे चेंज करून दिले जातात याच्यात काही वेगळं नसतं बरोबर का आता याच्यानंतर आपण काय करायचं आता याच्यानंतर आपल्याला बघायचंय की आपल्याला डिजिट दिलेले असतात स्वतः त्यांनी प्रश्नामध्येच आपल्याला डिजिट दिलेले असतात बरोबर का मग ते डिजिट दिल्यावर ते काय म्हणतात आपल्याला त्याच्यापासून स्मॉलेस्ट नंबर बनवा त्याच्यापासून ग्रेटेस्ट नंबर बनवा मग आपण ते एकदाच शिकूया सगळं बरं का समजा असे डिजिट दिलेत आपलं 1 2 3 4 बरोबर आहे का याच्यापासून आपल्याला काय करायचे स्मॉलेस्ट बनवायचे काय स्मॉलेस्ट याच्यापासून आपल्याला स्मॉलेस्ट एक बनवायचं आणि ग्रेटेस्ट एक बनवायचं बरोबर का आणि त्यांनी सूचना काय दिली आहे बघा स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर बनवा किती स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर बनवा आणि ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर बनवा बरोबर का असं म्हणले ते आपलं प्रश्नामध्ये असं दिलेले आणि त्यांनी एक सूचना दिली आपल्याला की कोणताच नंबर रिपीट करायचा नाही कोणताच नंबर रिपीट करायचा नाही डबल डबल वापरायचा नाही मग ती सूचना पण लिहू आपण काय यूज ईच डिजिट ओनली वन्स म्हणजे प्रत्येक अंक प्रत्येक डिजिट एक वेळाच वापरायचंय मग मला सांगा मित्रांनो हे अंक वापरून आपल्याला स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर बनवायचा आहे मग बघा आपण 4 प्लेस लिहून घेऊ काय अडचण नाही मग मित्रांनो जेव्हा स्मॉलेस्ट नंबर बनवायचा असतो तेव्हा सुरुवात करायची स्मॉलेस्ट डिजिट पासून याच्यामध्ये कोण आहे स्मॉलेस्ट 1 2 3 4 मध्ये 1 आहे मग मी काय करणार 1 लिहिणार पुन्हा त्याच्यापेक्षा थोडा मोठा पुन्हा त्याच्यापेक्षा थोडा मोठा कोण 3 आहे आणि सर्वात शेवटी सर्वात मोठा म्हणजे 1234 हा स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर आला या अंकांनी मिळून बनलेला बरोबर आता ग्रेटेस्टला ह्याच्या उलट करायचं आधी मोठा न्यायचा डिजिट 4321 बरोबर का 4321 हा ग्रेटेस्ट झाला आता आपण अंक चेंज करूया बघा अंक चेंज करू आपण काय करू 5,0,4,2 लिहू बरोबर का आता याच्यापासून आपल्याला बनवायचे बघा आता मित्रांनो पहिल्यांदा ग्रेटेस्ट बनवू ग्रेटेस्ट सोपं असतं काय करायचं सर्वात मोठा कोण आहे 5 पुन्हा 4 पुन्हा 2 आणि 0 आता ग्रेटेस्ट झाला काय 5,420 स्मॉलेस्ट मध्ये थोडं काही जण विद्यार्थी कन्फ्युज होतात काय म्हणतात सर की पहिल्यांदा सगळ्यात स्मॉलेस्ट घ्यायचा म्हणजे काय 0 पुन्हा 2 पुन्हा 4 पुन्हा 5 मित्रांनो जर मी असं म्हणलं बघा 245 हा नंबर लिहिला यामध्ये आणि यामध्ये काही फरक आहे का नाही 0 इकडे लेफ्ट साइडला एकटाच असला तर काहीच फरक पडत नाही हा 3 डिजिट नंबरच झाला पण आपल्याला विचारलाय कसा 4 डिजिट नंबर 0 स्टार्टिंगला घेऊन चालतो का चालत नाही मग काहीतरी आपल्याला बदल करावा लागेल बघा त्याच्यापेक्षा थोडा मोठा डिजिट आधी घ्यायचा 2 घ्यायचा मग लागलीच 0 घ्यायचा पुन्हा 4 घ्यायचा म्हणजे स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर हे अंक वापरून कोणता असेल 2045 कारण 245 तीनच अंकी व्हायला बरोबर का झालं का मित्रांनो हे चला आता नेक्स्ट बघू आणखी नेक्स्ट एक्झाम्पल बघू बघा स्मॉलेस्ट बनवू आता 0 नाही काय अडचण नाही चला 1789 हा झाला स्मॉलेस्ट पुन्हा ग्रेटेस्ट बनवू काय 9871 बरोबर का सिंपल
पॅटर्न होता, सिम्पल टाईप होता. थोडं जर आता वेगळं बनवू आता बरं का, थोडं वेगळं घेऊ. बघा डिजिट हेच राहू देऊ, फक्त त्यांनी आपल्याला प्रश्न दिलाय काय, आपल्याला स्मॉलेस्ट 4 डिजिट इवन नंबर विचारलाय. कसला? इवन विचारलाय. स्मॉलेस्ट 4 डिजिट इवन नंबर आणि ग्रेटेस्ट 4 डिजिट इवन नंबर विचारलाय. म्हणजे आपल्याला इवन नंबर म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, इवन नंबर म्हणजे काय, लास्ट डिजिटला 0, 4, 2, 6 आणि 8 यापैकी कोणतं तरी एक डिजिट पाहिजे. बघा याच्यामध्ये जर विचार केला आपण, समजा 4 डिजिट आहे, बरोबर आहे, 4 डिजिटचा नंबर आहे, 4 डिजिटचा नंबर, काय अडचण नाही. आपलं जे युनिट प्लेस आहे ते आपल्याला फिक्स करावं लागतं याच्यामध्ये, बरोबर का, स्मॉलेस्ट बनवायचं आहे. मग मित्रांनो याच्यामधला आपल्याला इवन नंबर उचलावा लागेल. बघा इवन कोण, याच्यामध्ये 8 आहे, मग आपला फिक्स युनिट डिजिट किती येणार, 8 येणार. इथं पण 8 येणार. चला मग आता काय करायचं, आपल्याला स्मॉलेस्ट 4 डिजिट करायचं आहे. आता 8 तर गेले ना, आता 8 आपल्याकडे आहे का, नाही. मग आता स्मॉलेस्ट पासून सुरुवात करा. 179, 179 बरोबर, हा झाला स्मॉलेस्ट 4 डिजिट इवन नंबर. पुन्हा ग्रेटेस्ट 4 डिजिट इवन नंबर बघू. आता इथलं 8 गायब झाले, आपल्याकडे काय 9, 7 आणि 1 आहे. 971 हा काय झाला, ग्रेटेस्ट 4 डिजिट इवन नंबर, हा इवन झाला. इवन मित्रांनो बघा, पुन्हा आपल्याला काय करायचे, स्मॉलेस्ट 4 डिजिट इवन नंबर बनवायचे, ग्रेटेस्ट 4 डिजिट इवन नंबर बनवायचे. आपल्याला डिजिट कोणते दिलेत बघा, 3, 4, 6, 7 असे डिजिट दिलेत. मित्रांनो इवन नंबर बनवायचा म्हणलं की आपला जो युनिट डिजिट असतो तो इवनच असला पाहिजे, हे माहिती आहे तुम्हाला. बघा हा झाला युनिट डिजिट, पुन्हा टेन्स, पुन्हा 100, 1000, 4 डिजिट बनवायचे ना आपल्याला, बरोबर. आता मित्रांनो याच्या आधीच्या गणितामध्ये आपला जो 8 होता बघा, इवन नंबर कोणता, 8, म्हणून आपण 8 प्लेस केला. पण इथं 4 पण इवन आहे, 6 पण इवन आहे, मग कोणता घ्यायचा, मग ते आपण चेक करून बघू कोणता येतो आधी. मग काय, आता एकदा 4 ठेवून बघू आणि एकदा 6 ठेवून बघू, जो लहान येईल तो आपण घेऊन टाकू. आणि मी तुम्हाला त्याच्यानंतर सांगतो की कसा बनवायचा, हे दोनदा करायची गरज नाही बरं का. चला आता इथं जर 4 घेतलंय, आपल्याला स्मॉलेस्ट बनवायचं आहे, स्मॉलेस्ट नंबर पासून सुरुवात करू. 367, 367 आणि पुन्हा इथलं 6 आता इथं गायब झालंय, आता 6 घेता येणार नाही आपलं, काय 347, 347 बघा हे 2 नंबर आहेत. मग मला सांगा याच्यामधला स्मॉलेस्ट कोण आहे, आपल्याला स्मॉलेस्ट काढायचं आहे. कोण स्मॉलेस्ट आहे बघा, ही आहे 3600, ही आहे 3400. मग कोणतं लहान आहे याच्यामध्ये, 3400, म्हणजे हे घेऊन जमणार नाही, बरोबर का. तसं आता ग्रेटेस्ट कडे जाऊ आपण. आता ग्रेटेस्ट मध्ये पण सेमच अडचण येणार आहे, 4 घ्यायचं का 6 घ्यायचं, आपण दोन्ही चेक करून घेऊ, एकदा 4 घेऊ एकदा 6 घेऊ, बरोबर. आता ग्रेटेस्ट बनवायचं आहे, पहिल्या याच्यात आपण 4 घेतले, म्हणजे इथलं 4 गायब झालं, आपल्याकडे काय आता 6, 7 आणि 3. मग ग्रेटेस्टला आधी सर्वात मोठा घ्यायचा, 763, काय 763 आणि पुन्हा 6 वाला आहे, म्हणजे 6 गायब झालं, आता काय राहिलं 347 राहिलं, म्हणजे आता मोठ्यात मोठं घ्यायचं 743, 743. मग मित्रांनो ग्रेटेस्ट काढायचं, याच्यामध्ये ग्रेटेस्ट कोणता आहे, 7600 मोठं तर 7400 मोठं, नक्कीच 7600 मोठं असतं, म्हणजे हे आपलं चुकीचं आहे, म्हणजे हेच बरोबर आहे. मग मित्रांनो बघा आता लक्षात काय ठेवायचं, आपल्याला स्मॉलेस्ट जेव्हा काढायचा असतो आणि जेव्हा एक पेक्षा जास्त इवन नंबर दिलेले असतात, मध्येच आपले इवन डिजिट दिलेले असतात, त्यावेळेस काय करायचो, जो सर्वात मोठा असतो तोच का नाही युनिट प्लेसला लिहून टाकायचा. स्मॉलेस्ट काढताना, स्मॉलेस्ट काढताना सर्वात मोठा लिहून टाकायचा आणि ग्रेटेस्ट काढताना सर्वात लहान युनिटला लिहून टाकायचा. हेच असते ट्रिक ह्याच्यामध्ये, बाकी काही नाही. मग आता ह्याच्यावर आणखी एक एक्झाम्पल घेऊ, म्हणजे तुमचं पक्का होऊन जाईल. चला बघा असे नंबर आहेत. मग काय मित्रांनो म्हणून तुम्हाला स्मॉलेस्ट 4 डिजिट इवन नंबर बनवायचा. स्मॉलेस्ट बनवायचा असला युनिटला कोण घ्यायचं बघा, युनिटला जो मोठा इवन नंबर आहे, मोठा इवन डिजिट आहे, कोण याच्यामध्ये 8 आहे, बरोबर. मग 8 लिहून टाकायचं. बाकीचं तुम्हाला आता इथलं 8 गायब झालं, आता काय बाकीचे लिहून टाका. स्मॉलेस्ट करायचे म्हणजे स्मॉल पासून घ्यायचे, 147, 147 झाला स्मॉलेस्ट 4 डिजिट इवन नंबर. आता ग्रेटेस्ट बनवायचं आहे. ग्रेटेस्ट म्हणल्यावर बघा पहिल्यांदा आपण 4 प्लेस लिहून घेऊ. बघा इकडे जसं स्मॉलेस्टला मोठा घेतला तसं ग्रेटेस्टला स्मॉल घ्यायचा, सर्वात लहान इवन डिजिट घ्यायचं कोण आहे 4 घ्यायचा. मग इथं 4 घेतलं मी,
उरलं कोण आता 4 गेलं, आता राहिलं 187. आता ग्रेटेस्ट बनवायचं आहे, मग 8 पासून सुरुवात करू. 871 म्हणजे 871 हा झाला ग्रेटेस्ट 4 डिजिट इव्हन नंबर. अशाच प्रकारे मित्रांनो आपण ऑडचं करू शकतो. ऑडला काय फक्त युनिट डिजिट आपला ऑड आला पाहिजे, बरोबर आहे का? अशा प्रकारे मित्रांनो ग्रेटेस्ट एन डिजिट नंबर अँड स्मॉलेस्ट एन डिजिट नंबर कसा बनवायचा ते तर आपण शिकलं, आणि दिलेल्या डिजिट पासून आपण मोठ्यात मोठी संख्या कशी बनवायची, लहानात लहान संख्या कशी बनवायची हे पण आपण बघितलंय. आता ह्याच्यावरला एक आता प्रश्न बघूया आपण. चल प्रश्न बघू, प्रश्न कसे येतात बघा. तुम्हाला डिजिट दिलेत काय, 5, 6, 7 आणि 8 दिलं, बरोबर. हे डिजिट दिलेत, ते काय म्हणतात, याच्यापासून ग्रेटेस्ट, बरं का, याच्यापासून ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर बनवा आणि रिपीट करायचं नाही, अंक रिपीट करायचं नाही. मग चला याच्यापासून ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर बनवू. काय ग्रेटेस्ट म्हणलं की सर्वात मोठ्या आधी घ्यायचे बघा. 8, 7, 6, 5 हा झाला ग्रेटेस्ट. आणि जर त्यांनी स्मॉलेस्ट विचारला तर स्मॉलेस्ट काय लिहिणार तुम्ही, स्मॉलेस्ट पासून सुरुवात करायची. 5, 6, 7, 8 काय आलं, 5678, बरोबर का? आता प्रश्न काय अजून आणखी विचारू शकतात बघा. काय हे डिजिट दिलेत तुम्हाला, यांच्यापासून ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर करा आणि स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर करा आणि त्यांचा डिफरन्स पण सांगा, असा पण प्रश्न येतो. मग ह्यांचा डिफरन्स घ्यायचा. यांचा डिफरन्स काय येईल बघा, चला कॅल्क्युलेट करू. 15 तून 8 गेले 7, पुन्हा इथं राहिले 5, 15 तून 7 गेले 8, पुन्हा इथं राहिले 6, 6 तून 6 गेले 0, 8 तून 5 गेले 3. डिफरन्स किती आला मित्रांनो, 3087. अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. धन्यवाद.